हॅलो स्टुडंट्स, आज मी ॲटोमोबाईलचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा विषय थोडक्यात सांगणार आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ह्याचा कोर्स कोड आहे 22306. तर ह्याची एक्झामिनेशन स्कीम आपण पाहूया. थेरीमध्ये एंड सेमिस्टर एक्झाम जी बोर्डाची एक्झाम आहे थेरीची, ती 70 मार्काची आहे. त्याच्यात मिनिमम 28ला पास आहे. थेरी पी ए त्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे 30 मार्काची थेरी पी ए आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन 20+10, 2 क्लास टेस्ट ज्या होणार आहेत त्याचा ॲव्हरेज 20 आणि 10 मार्क मायक्रो प्रोजेक्टचे. जरी मिनिमम 0 असेल तरी तुम्हाला इथं 12 मार्क कंपल्सरी पाडावे लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला 100पैकी 40 मार्क पडतील. प्रॅक्टिकलच्या बाबतीत बोलायचं झालं तर एंड सेमिस्टर एक्झाम 25 मार्काची इंटरनल एंड सेमिस्टर एक्झाम आहे. मिनिमम 10 मार्क त्याला पासिंग आहे. आणि पी ए म्हणजे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, जे तुमचे एक्सपेरिमेंट होणार आहेत, जे तुम्ही मॅन्युअल कंप्लीट करणार आहे, त्याचे जे मार्क असतील त्याचं कन्व्हर्जन 25 मार्कामध्ये होणार आहे. त्यापैकी 10 मार्क पडले पाहिजेत. आता आपल्याला टोटल 6 चॅप्टर आहेत. प्रत्येक चॅप्टर आपण व्यवस्थित डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता फक्त नावं लक्षात ठेवा. पहिला चॅप्टर मुवमेंट ऑफ इनर्शिया 6 मार्काला आहे. दुसरा सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन 10 मार्काला आहे. तिसरा मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट 8 मार्काला आहे. चौथा शियर फोर्स बेंडिंग मुवमेंट SFBM, शियर स्ट्रेस बेंडिंग स्ट्रेस हा 28 मार्काला आहे. ह्याचं वेटेज जास्त आहे. जो 5वा चॅप्टर आहे तो टॉर्शन आहे, तो 8 मार्काला आहे. आणि लास्ट चॅप्टर डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस 10 मार्काला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सिक्वेन्स थोडा चेंज करणार आहोत. आपण पहिला चॅप्टर, जो इथं दुसरा चॅप्टर तुम्हाला दिसतो सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन, हा आपण पहिला चॅप्टर घेणार आहोत, कारण ह्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट आहे. आता आपण पाहूया की आपलं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ह्या सब्जेक्टचं इंट्रोडक्शन. स्ट्रेंथ ही एक मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे. आणि मेकॅनिकल प्रॉपर्टी कशी होते तुम्हाला माहिती आहे. जेव्हा एखाद्या बॉडीवर किंवा एखाद्या पार्टवर जेव्हा एक्सटर्नल लोड किंवा फोर्स अप्लाय होतो, तेव्हा ज्या प्रॉपर्टीज असतात त्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज असतात. स्ट्रेंथ ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे म्हणा किंवा ॲबिलिटी आहे. ही एक ॲबिलिटी आहे की ज्या ॲबिलिटीमुळं ते मटेरियल किंवा तो पार्ट हा एक्सटर्नल लोड किंवा फोर्स विस्टँड करतं विदाऊट फ्रॅक्चर किंवा विदाऊट ब्रेकिंग. म्हणजे एखादं मटेरियल किंवा एखादी वस्तू किंवा एखादा पार्ट हा त्याच्यावरती जे काही फोर्सेस किंवा जे काही लोड ॲक्ट होणार आहेत ते सहन करतं ब्रेक न होता. त्याला आपण म्हणतो स्ट्रेंथ. आणि आपल्याला ह्या स्ट्रेंथचाच ह्यामध्ये विचार करायचा आहे. म्हणजे समजा आपण एखादा पार्ट डिझाईन केला, तर तो पार्ट डिझाईन करत असताना तो मॅक्सिमम किती लोड सहन करू शकेल आणि किती लिमिट आहे त्याचं सहन करण्याचं ते लोड. एका ठराविक लिमिटनंतर ते काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. मग हेच आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे की त्या क्रॉस सेक्शन एरिया, जो क्रॉस सेक्शन एरिया त्या पार्टचा आहे, त्याच्यावरती तो लोड ॲक्ट झाल्याच्या नंतर किती विस्टँड करत आणि किती मॅक्सिमम विस्टँड केल्यानंतर त्याच्यानंतर ते ब्रेक होईल. आपल्याला शक्यतो ह्याच्यामध्ये इफेक्ट ऑफ फोर्सेस आपल्याला कन्सिडर करायचं आहे. पण ह्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह मेजर्स की जेणेकरून तो पार्ट फेल न गेला पाहिजे, त्या पार्टचं फेल्युअर न झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आपल्याला एखादा पार्ट डिझाईन करण्यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे. ह्याच्यामधलं स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमधलं जे काय बेसिक कन्सेप्ट आहेत, जसं की स्ट्रेस आहे, स्ट्रेन आहे, ह्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्या स्ट्रेसेस आणि स्ट्रेन त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत आणि ते स्ट्रेसेस आणि स्ट्रेन कॅल्क्युलेट करता येणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपण जर स्ट्रक्चरल मेंबर बघितले, जसं की बांधकाम करतो आपण, त्याच्यामध्ये कॉलम्स असतात, बीम असतात. बीम म्हणजे हॉरिझॉन्टल मेंबर असतो. कॉलम म्हणजे उभे जे काय कॉलम्स असतात बांधकामासाठी. तर त्याच्यामध्ये जे काही स्ट्रेसेस आहेत किंवा त्याच्यामध्ये जे काही स्ट्रेन आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. विशेष करून सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी हे महत्त्वाचं असतं. शिवाय आपल्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमुळं आपण म्हटलेलं की प्रोटेक्टिव्ह मेजर्स, काय काय आपल्याला प्रोटेक्टिव्ह मेजर्स घेता येतील जेणेकरून तो पार्ट फेल होऊ नये, तो फ्रॅक्चर होऊ नये, तो व्यवस्थित त्याचं परफॉर्म
करावा किंवा ते मटेरियल ते लोड विस्टँड करावं विदाऊट ब्रेकिंग, तर ह्याचा पण आपल्याला ह्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर ह्यामध्ये बेसिकली आपण एखादा सॉलिड ऑब्जेक्ट जो आहे किंवा पार्ट आहे किंवा बॉडी आहे, तो वेगवेगळ्या फोर्सेस किंवा लोडला सब्जेक्ट होतो किंवा त्याच्यावरती लोड किंवा फोर्स ॲक्ट होतात. तर त्याच्यामध्ये मग लोड ॲक्ट झाल्याच्यानंतर स्ट्रेसेस तयार होतात आणि मग त्याच्यानंतर डिफॉर्मेशन होतं, म्हणजे स्ट्रेन त्याच्यामध्ये येतं. तर त्याचं कॅल्क्युलेशन किंवा त्या पार्टचं बिहेवियर आपल्याला ह्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. आत्ता मी सांगितले की आपल्याला ह्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह मेजर्स आपल्याला लक्षात घ्यावे लागतील, जेणेकरून तो पार्ट सेफ वर्किंग कंडिशनला असेल, म्हणजे तो फेल होणार नाही, तो फ्रॅक्चर होणार नाही, तो लोड विस्टँड करेल. तर ह्याचा आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे, म्हणजे फोर्सेस आणि देअर इफेक्ट, बट वी कन्सिडर प्रोटेक्टिव्ह मेजर फॉर सेफ वर्किंग कंडिशन. ऑल्सो आपल्याला ह्या सब्जेक्टच्या नॉलेजमुळं आपल्याला इंजिनिअरिंगचे ॲप्लिकेशन किंवा डिझाईनचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला याची मदत होणार आहे. हे झालं आपल्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ह्या सब्जेक्टविषयी माहिती. तर ह्याचे कोर्स आउटकम काय आहेत, म्हणजे हा सब्जेक्ट शिकल्याच्या नंतर तुम्हाला काय जमलं पाहिजे किंवा काय तुमच्याकडे आउटकम्स येतील की तुम्ही ते काय कॅल्क्युलेट करू शकता. तर जसे चॅप्टर आहेत, जसे टॉपिक आहेत, त्याच्यावरती ते पर्टिक्युलर चॅप्टरवर किंवा पर्टिक्युलर टॉपिकवर ते कोर्स आउटकम आहेत. जर आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया हा चॅप्टर घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला MI काढता आला पाहिजे, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया काढता आला पाहिजे. मग ती सिमेट्रिकल बॉडी असेल किंवा सिमेट्रिकल स्ट्रक्चरल सेक्शन असेल. सिमेट्रिकल म्हणजे ॲक्सिसच्या भोवती ते सिमेट्रिकल असेल किंवा ते असिमेट्रिकल असेल किंवा ते ॲक्सिस भोवती सिमेट्रिकल नसणार आहे, तर त्याचा MI काढता आला पाहिजे. त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, त्याच्यावरनं ते MI काढता आला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आपण जे पाहणार आहोत आज की सिम्पल स्ट्रेस आणि स्ट्रेन. तर त्याच्यामध्ये जे स्ट्रेसेस आहेत त्याचे जे फॉर्म्युले आहेत, त्याचे जे टाईप्स आहेत, सिम्पल स्ट्रेस आणि स्ट्रेन आपल्याला ते कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे किंवा इस्टिमेट करता आलं पाहिजे की कुठल्या टाईपचा स्ट्रेस आहे, म्हणजे टेन्साईल आहे का, कॉम्प्रेसिव्ह आहे का, शियर आहे का, बेंडिंग आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, परफॉर्म टेस्ट टू इव्हॅल्युएट मेकॅनिकल प्रॉपर्टीज अकॉर्डिंग टू IS किंवा इंडियन स्टँडर्ड. आपल्याला प्रॅक्टिकल आपल्याला आहे आमचं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट परफॉर्म करायच्या आहेत. म्हणजे समजा आपल्याला त्याचं बिहेवियर, जेव्हा आपण लोड अप्लाय करणार आहोत तेव्हा त्याचं बिहेवियर काय असणार आहे. मग आपण हे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राममध्ये आपण पाहणारच आहोत की किती मॅक्सिमम लोड अप्लाय केल्याच्यानंतर तो सस्टेन करेल आणि नंतर ते ब्रेक कसं होतं. मग ते डक्टाईल मटेरियल असेल, ब्रिटल मटेरियल असेल. मग डक्टिलिटी म्हणजे काय, जे आपण मेकॅनिकल प्रॉपर्टी जे पाहिलेले आहेत त्याच्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट, हार्डनेस वगैरे असेल तर हार्डनेस टेस्टिंग आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट तिथं परफॉर्म करता आल्या पाहिजे. नेक्स्ट, आपल्याला शियर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट काढता आलं पाहिजे आणि शियर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस, बीम म्हणजे हॉरिझॉन्टल मेंबरमधला शियर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस काढता आलं पाहिजे. ह्याचे जे काही फॉर्म्युले आहेत त्याच्यानुसार ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला ते काढता आलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर इस्टिमेट स्ट्रेसेस इन शाफ्ट अंडर ट्विस्टिंग मुवमेंट. जो टॉर्शन हा चॅप्टर आहे, ट्विस्टिंग मुवमेंट, याच्यामध्ये जे काही शाफ्ट असतो तर त्या शाफ्टवर कुठले कुठले स्ट्रेसेस ॲक्ट होतात. हा टॉर्शन चॅप्टरमधला आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्युले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर इस्टिमेट स्ट्रेसेस इन शॉर्ट मेंबर सब्जेक्टेड टू इसेंट्रिक लोडिंग. आता हे बेंडिंगमधलं आलं, जेव्हा इसेंट्रिक लोड अप्लाय होतो. इसेंट्रिक लोड म्हणजेच काय की एखादी बॉडी आहे, त्या बॉडीच्या ॲक्सिसपासून काही अंतरावर तो लोड ॲक्ट होतो, त्याला आपण म्हणतो इसेंट्रिक लोडिंग. तर ते जेव्हा अशी कंडिशन असते तेव्हा शक्यतो बेंडिंग होत असतं. तर त्याच्यामध्ये जे स्ट्रेसेस आहेत शॉर्ट मेंबरमध्ये, जसं की सी क्लॅम्प वगैरे आहे, चेन आहे, तर त्याच्यामधलं आपल्याला बेंडिंग स्ट्रेसेस किंवा जे स्ट्रेसेस आहेत ते कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे, बेसिक काय माहिती पाहिजे. आता आपण बघितलं की फर्स्ट इयर करून आपण आलेलो असेल तर आपल्याला बऱ्यापैकी मेकॅनिकल प्रॉपर्टी माहिती आहेत, थर्मल प्रॉपर्टीज माहिती आहेत, शिवाय आपल्या मटेरियल सब्जेक्टमध्ये ते झालेले आहेत. त्याच्यानंतर स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेन म्हणजे काय, ह्याची डेफिनेशन आपल्याला फिजिक्समध्ये झालेली आहे. स्ट्रेस स्ट्रेन डायग्रॅम डक्टाईल मटेरियलसाठी आणि ब्रिटल मटेरियलसाठी, हे सुद्धा आपण फिजिक्समध्ये पाहिलेली आहे. आणि जे काय तुम्हाला अप्लाइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट झालेला आहे
त्याच्यामधलं थोडंसं नॉलेज त्यामध्ये पाहिजे. जसं की आपल्याला मुवमेंट काढता आली पाहिजे, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट व्हर्टिकल कॉम्पोनंटमध्ये फोर्स रिझॉल्व करता आला पाहिजे, त्याच्यानंतर रिझल्टंट काढता आलं पाहिजे. अशा पद्धतीचे जे काही बेसिक गोष्टी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कॅल्क्युलेटरचा वापर करता आला पाहिजे. तर हे आपल्याला प्री रिक्विजिट आहे. आता आपण डायरेक्ट आपला जो चॅप्टर आहे, जो करिक्युलममध्ये दुसरा चॅप्टर आहे, पण आपण पहिला चॅप्टर घेणार आहे 10 मार्काचा, सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघूया इक्विलिब्रियम कंडिशन. आता ही मेकॅनिक्समध्ये तुम्हाला इक्विलिब्रियम कंडिशन झालेली आहे की कोणताही फोर्स हा अनबॅलन्स नसतो. म्हणजे सगळे फोर्सेस काय झालेले असतात, बॅलन्स झालेले असतात. अनबॅलन्स फोर्स नसतो. अशा वेळेस ती बॉडी काय राहते, स्टेट ऑफ रेस्टला राहते, म्हणजे ती रेस्ट पोझिशनला राहते. कारण तिथं रिझल्टंट हा काय राहतो, 0 राहतो. कारण कोणताही अनबॅलन्स फोर्स नसतो. सगळे फोर्सेस काय असतात, बॅलन्स असतात. तेव्हा ती कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम असते. आता इथं तुम्हाला डायग्राम दाखवलेली कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. एक बॉडी ठेवलेली आहे एका टेबलवर सपोज. तर त्याचं स्वतःचं वेट आहे, वेट डब्ल्यू, जे जे ब्लॉक म्हणूया आपण, ती बॉडी म्हणजे ब्लॉक आहे, त्याचं वेट आहे आणि ते बॅलन्स केलेलं आहे नॉर्मल रिॲक्शननं. त्याच्यामुळं ती बॉडी काय होते, स्टेट ऑफ रेस्टला राहते. आणि ह्याच्यामध्ये जे 2 फोर्सेस आहेत, एक नॉर्मल रिॲक्शन आर आणि दुसरं वेट ऑफ ब्लॉक, हे दोन्ही काय आहेत, सेम मॅग्निट्यूडमध्ये आहेत. त्याची व्हॅल्यू काय सेम आहे, फक्त काय ऑपोजिट डायरेक्शन आहे. तर ही कंडिशन इक्विलिब्रियमची आहे. आता आपण पाहूया बॉडी म्हणजे काय. आता हा मेकॅनिक्सला पार्ट झालेला आहे तरी पण मी सांगतो. सो व्हॉट इज बॉडी. एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याला एक डेफिनेट मास असतं. आपलं समजा स्पेस म्हणजे काय की जी बॉडी आहे त्याच्या सभोवतालचं जे काय आहे त्याला आपण सराउंडिंग जे आहे त्याला आपण म्हणतो स्पेस. ठीक आहे. किंवा एखादा पॉईंट आहे त्याच्या सभोवताली किंवा सराउंडिंगला जे आहे त्याला आपण म्हणतो स्पेस. आता एखाद्या स्पेसमध्ये एखाद्या ऑब्जेक्टला एक स्वतःचं असं मास असतं, तर त्याला आपण म्हणतो बॉडी. ठीक आहे. त्याला स्वतःचं वजन असतं, मास असतं, त्याला आपण काय म्हणतो, बॉडी. ओके. मास म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर कंटेन इन द बॉडी. ठीक आहे. आता मास आपण कशात मोजतो, तर किलोग्रॅममध्ये मोजतो, पण आपण त्याचं कन्व्हर्जन न्यूटनमध्ये करतो. तर 1 kg बरोबर 9.81 न्यूटन. आता आपण पाहिलं की बॉडी म्हणजेच काय, ते एक डेफिनेट असं त्याला मास असतं सराउंडिंगमध्ये किंवा त्या स्पेसमध्ये एक स्वतःचं असं डेफिनेट असं मास असतं. त्या ऑब्जेक्टला आपण बॉडी म्हणतो. आता ह्या बॉडीचे 3 टाईप्स आहेत, इलॅस्टिक बॉडी, प्लास्टिक बॉडी आणि रिजिड बॉडी. सो व्हॉट इज इलॅस्टिक बॉडी. इलॅस्टिक बॉडी म्हणजे आपण पाहिलेलं आहे की समजा एखाद्या वस्तूवर किंवा एखाद्या मटेरियलवर आपण जेव्हा फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं. आता डिफॉर्मेशन होतं म्हणजेच काय की त्याचा शेप, साईज किंवा जे काही डायमेन्शन आहे ते चेंज होतं. ठीक आहे. जोपर्यंत तो लोड ॲक्ट आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं, त्याचा साईज, शेप, डायमेन्शन चेंज होतात. पण आता जर समजा एखादी मटेरियल असेल किंवा बॉडी असेल, त्याच्यावरती तो लोड ॲक्ट झाला की त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन झालं, त्याचा साईज, शेप चेंज झाला, डायमेन्शन चेंज झालं. पण आपण जर आता समजा लोड जो आपण अप्लाय केलेला होता तो रिमूव्ह केला, तो काढून घेतला, आणि जर समजा ती बॉडी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला किंवा त्याच्या ओरिजिनल शेप साईजला येत असेल तर त्या बॉडीला आपण काय म्हणणार आहे, इलास्टिक बॉडी. जसे की समजा रबर आहे. जर समजा रबर आपण स्ट्रेच केलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, डायमेन्शन चेंज होणार आहे. आणि समजा आपण ते स्ट्रेच केलेलं रबर सोडलं तर ते काय होतं, रबर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतं. अशा बॉडीला आपण काय म्हणतो, इलॅस्टिक बॉडी. आता इथं तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेलं आहे की एक स्ट्रिंग आहे किंवा एखादं समजा स्प्रिंग आहे, त्याच्यावरती वजन अप्लाय केलं आहे. आता वजन अप्लाय केल्याच्या नंतर पहिल्या फिगरमध्ये त्याचं वजन अप्लाय केलं आहे, दुसऱ्या फिगरमध्ये काय होतं की वजन अप्लाय केल्यावर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन झालं आहे. डिफॉर्मेशन झालं आहे म्हणजेच काय झालं की त्याच्यामध्ये डायमेन्शन चेंज झालं. ठीक आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन झालं. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण तिसऱ्या फिगरमध्ये जर पाहिलं तर काय झालेलं आहे की तो ॲरो दाखवतो आहे बघा. आपण जेव्हा ते लोड रिमूव्ह केला तेव्हा ती काय झाली, स्प्रिंग त्याच्या मूळच्या पोझिशनला परत आली. म्हणजे अशा पद्धतीचं जेव्हा एक्झाम्पल असेल तेव्हा आपण इलास्टिक बॉडी आपण म्हणणार आहे. आणि शक्यतो आपण जेव्हा सॉम हा सब्जेक्ट शिकतो आहे तेव्हा जी बॉडी आपण कन्सिडर करणार आहे ती इलॅस्टिक बॉडी म्हणूनच कन्सिडर करणार आहे.
म्हणजे जेव्हा आपण त्याच्यावरती वेट किंवा लोड अप्लाय करणार आहे तेव्हा त्याच्यात डिफॉर्मेशन होतं आणि जेव्हा लोड रिमूव्ह करू तेव्हा त्याच्या मूळच्या पोझिशनला ते परत येतं. तर अशा बॉडीला आपण म्हणतो इलॅस्टिक बॉडी. ओके. आता नेक्स्ट आहे प्लास्टिक बॉडी. आता प्लास्टिक बॉडी ही काय इलॅस्टिक बॉडीच्या उलट आहे. आता पाहिलेलं की आपण इलॅस्टिक बॉडीमध्ये काय होतं की जेव्हा लोड रिमूव्ह करतो तेव्हा ती जी बॉडी आहे ती त्याच्या मूळच्या पोझिशनला परत साईज आणि शेपला परत येते, म्हणजे त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन टेम्पररी असतं. पण प्लास्टिक बॉडी म्हणजे काय की प्लास्टिक बॉडी म्हणजे त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन होतं. परमनंट डिफॉर्मेशन होतं म्हणजे काय, जेव्हा त्या बॉडीवर आपण लोड अप्लाय करणार आहे तेव्हा त्याचा साईज शेप किंवा लेंथ किंवा जे काय डायमेन्शन आहे ते चेंज होणार आहे. आता समजा आपण तो लोड रिमूव्ह केला, तर त्याच्या ओरिजिनल साईज शेपला किंवा त्याच्या डायमेन्शनला ती बॉडी परत येत नाही. इट डज नॉट कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन आफ्टर लोड इज रिमूव्ह. ओके. आता इथं तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. आता समजा आपण फोर्जिंग करतो म्हणजे लोहार काम आहे. समजा इथं कन्सिडर करा की अप्पर डाय आणि लोअर डाय आहे, वरची डाय आणि खालची डाय, आणि त्या डायमध्ये एक हिटेड स्टॉक ठेवलेला आहे, बिलेट म्हणूया आपण त्याला. जेव्हा अप्पर डाय खाली येणार आहे म्हणजेच काय होणार आहे, त्या वर्कपीसवर जो पिवळ्या कलरचा दिसतोय त्या वर्कपीसवर ती अप्पर डाय म्हणजे वरची डाय ही लोड अप्लाय करणार आहे, फोर्स अप्लाय करणार आहे. तेव्हा त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन झाले, त्याचा साईज शेप डायमेन्शन चेंज झाले. आता समजा अप्पर डाय वरून खाली आली, डिफॉर्मेशन झालं, लोड अप्लाय केला. आता जेव्हा अप्पर डाय वरती जाणार आहे तेव्हा तो जो ऑब्जेक्ट आहे किंवा जो वर्कपीस आहे तो तसाच राहतो, त्याच्यामधलं डिफॉर्मेशन तसंच राहतं. म्हणजे जे ओरिजिनल साईज शेप होता त्या ओरिजिनल साईज शेपला तो बॉडी किंवा तो पार्ट परत येत नाही, म्हणजे परमनंटली डिफॉर्म होतो. त्याला आपण म्हणतो प्लास्टिक बॉडी. बघा तुम्ही पाहत असाल पहिल्या फिगरमध्ये वर्कपीस आहे, वर्कपीसला लोड अप्लाय केला आहे अप्पर डायनं, जी काय मूव्हिंग डाय आहे. मग मूव्हिंग डायनं अप्लाय केलं लोड की त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन झालं आहे, डिफॉर्मेशन झालेलं आहे. आणि लास्टला तुम्हाला तिसऱ्या फिगरमध्ये प्रोडक्ट दिसतोय. तो प्रोडक्ट काय झालेला आहे, त्याचा ओरिजिनल शेप साईज काय होता आणि डायमेन्शन काय होतं, आणि प्रोडक्टचं बघा आता चेंज झालेलं आहे. जरी लोड रिमूव्ह केला तरी त्याच्यामध्ये काय झालं, परमनंट डिफॉर्मेशन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने ही प्लास्टिक बॉडी आहे. तर लास्ट म्हणजे रिजिड बॉडी. तिसरी बॉडी म्हणजे रिजिड बॉडी. रिजिड बॉडी म्हणजेच काय की कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही. जरी एक्सटर्नल लोड अप्लाय केला तरी त्याच्या डायमेन्शनमध्ये काहीही फरक पडत नाही, ती बॉडी आहे तशीच राहते, त्याच्यामध्ये डिफॉर्मेशनच होत नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलाच चेंज होत नाही, डायमेन्शनमध्ये कुठलाच चेंज होत नाही जरी लोड अप्लाय केला तरी. त्याला आपण म्हणतो रिजिड बॉडी. ॲक्च्युली प्रॅक्टिकली कोणतीही बॉडी परफेक्टली रिजिड नसते, पण ती ॲझ्युम केली जाते. रिजिड बॉडी म्हणजेच काय की समजा एखादा एक्सटर्नल लोड अप्लाय केला तर त्याच्यामध्ये काहीच चेंज होत नाही, कुठलंच डायमेन्शन चेंज होत नाही, तर त्याला आपण म्हणतो रिजिड बॉडी. इथं दाखवलेलं आहे डिफॉर्मेबल बॉडी म्हणजे तिथं डिफॉर्मेशन झालेलं आहे ए नंबरच्या फिगरमध्ये. बी नंबरची फिगर बघा की त्याच्यामध्ये जरी लोड अप्लाय केलेला असेल, ठीक आहे, लोड अप्लाय केला म्हणजे तिथं 2 बॉल दिसत आहेत, तर ते जे अप्लाय केलेले आहेत कास्ट आयर्नचे वगैरे असतील तर त्याच्यामध्ये काय झालं आहे, डिफॉर्मेशन नाही झालेलं, ती आहे तशाच पोझिशनला आहे. म्हणजे त्याच्यावर जरी लोड अप्लाय केला तरी ती सरळ स्ट्रेट हॉरिझॉन्टलच राहिलेली आहे, त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन झाली नाही, त्याच्यामध्ये कोणताही चेंज झालेला नाही डायमेन्शनमध्ये. त्याला म्हणतो रिजिड बॉडी. त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही लोड अप्लाय करूनसुद्धा, त्याला आपण म्हणतो रिजिड बॉडी. आता आपण नेक्स्ट टॉपिक पाहतोय की टाईप्स ऑफ लोड. आता हे लोड कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात, तर ॲक्च्युली 3 टाईप्सचे लोड आहेत. डायरेक्ट लोड त्याला आपण ॲक्सियल लोड म्हणतो, दुसरं इसेंट्रिक लोड, आणि तिसरं आहे शियर फोर्स किंवा शियर लोड. आता आपण पाहूया डायरेक्ट ऑर ॲक्सियल लोड. आता ॲक्सियल नावच आहे, ॲक्सियल म्हणजे समजा आता हा पार्ट तुम्हाला दिसतोय तर ह्या पार्टचा एक ॲक्सिस असणार आहे जो की त्याच्या सेंट्रॉइडमधून जाणार आहे किंवा सेंटरमधून जाणार आहे. ॲक्सिस असणार आहे, तो हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल. तर त्या ॲक्सिस आहे किंवा लाईन ऑफ ॲक्शन जे आहे, ठीक आहे, तर त्या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन जेव्हा बॉडीच्या ॲक्सिसला कोइन्साइड होते म्हणजे दोन्ही एकच असतात, म्हणजेच काय
तो जो लोड आहे किंवा जो फोर्स आहे तो बॉडीच्या ॲक्सिसवरती अलॉंग द ॲक्सिस ॲक्ट होतो किंवा ॲक्सिसवरती ॲक्ट होतो. तो हॉरिझॉन्टल ॲक्सिस असेल किंवा व्हर्टिकल ॲक्सिस असेल, त्याला आपण म्हणतो डायरेक्ट ऑर ॲक्सियल लोड. म्हणजे त्या बॉडीच्या ॲक्सिसवरती जेव्हा लोड ॲक्ट होतो, हॉरिझॉन्टल असेल किंवा व्हर्टिकल असेल ॲक्सिस, तर त्याला आपण म्हणतो डायरेक्ट ऑर ॲक्सियल लोड. आता इथं फिगर 1 दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये व्हर्टिकल जो ॲक्सिस आहे त्याच्या अलॉंग फोर्स ॲक्ट होतो आहे आणि दुसरी फिगर जी दाखवलेली आहे त्याच्या हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या अलॉंग तो लोड ॲक्ट होतो आहे. ठीक आहे. आता ह्या डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोडचे 2 टाईप्स आहेत. एक टेन्साईल लोड आहे आणि दुसरा कॉम्प्रेसिव्ह लोड आहे. आता आपण पाहूया टेन्साईल लोड. जेव्हा जो लोड आहे तो इक्वल आणि ऑपोजिट आहे आणि तो काय आहे, पुल आहे. जेव्हा इक्वल आणि ऑपोजिट पुल ॲक्सियली अप्लाइड होतं म्हणजे ॲक्सिसच्या अलॉंग ॲक्ट होतं, तेव्हा काय होणार आहे, आता दोन्ही इक्वल ऑपोजिट पुल आहेत तेव्हा बॉडी काय होणार, स्ट्रेच होणार आहे. म्हणजे त्याची लांबी काय होणार आहे, वाढणार आहे. तर अशा पद्धतीनं ती बॉडी काय होते, इट इज सब्जेक्टेड टू टेन्शन जेव्हा इक्वल आणि ऑपोजिट पुल असतो. ठीक आहे. म्हणजे दोन्हीकडनं समान लोड अप्लाय केलेलं आहे, ओढलं जातं आहे, दोन्ही सेम फोर्सनं ओढलं जातं आहे आणि अलॉंग द ॲक्सिस ओढलं जाते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे ॲक्सियल लोडचं उदाहरण आहे टेन्साईल लोड. तर ह्याच्यामध्ये ॲक्सिसच्या अलॉंग, हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या अलॉंग किंवा व्हर्टिकल ॲक्सिसच्या अलॉंग. आता इथं तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय की हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या अलॉंग 2 इक्वल आणि ऑपोजिट पुल आहेत. पी त्याचं मॅग्निट्यूड असेल समजा लोडचं, दोन्ही सेम म्हणजे ॲक्सिसच्या अलॉंग, बॉडीच्या ॲक्सिसच्या अलॉंग त्याची लाईन ऑफ ॲक्शन आहे किंवा लाईन ऑफ जी ॲक्शन आहे. तर ह्याच्यामुळं काय होणार आहे, बॉडी टेन्शनला सब्जेक्ट होणार आहे आणि टेन्शनला सब्जेक्ट झाल्यामुळे ती काय होणार आहे, इक्वल आणि ऑपोजिट त्याच्यामध्ये पुलमुळं त्याची लांबी वाढणार आहे म्हणजे ती बॉडी स्ट्रेच होणार आहे. दुसरं आहे कॉम्प्रेसिव्ह लोड किंवा कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आता आपण मागचं बघितलं की ते पुल होतं. आता पुश म्हणजे दोन्ही साईडनं ॲक्सिसच्या अलॉंग ही पुश केली जाते, ढकलली जाते. पुश केल्यामुळं काय होणार आहे, तर ती बॉडी जी आहे ती कॉम्प्रेशनला सब्जेक्ट होणार आहे म्हणजे त्याची लांबी काय होणार आहे, कमी होणार आहे. आता बघा फिगर एमध्ये जे काही ॲरोचा हेड दिसतोय, तो ॲरोचा हेड काय आहे, दोन्ही ॲरो हेड जे आहेत ते टुवर्ड्स बॉडी आहेत, ते टुवर्ड्स द बॉडी आहेत म्हणजेच पुश आहे, टू अ इक्वल अँड ऑपोजिट पुश आहे. आता पुश झाल्यामुळं काय झालेलं आहे की त्याची लांबी काय झालेली, कमी झालेली आहे म्हणजेच ह्याला आपण कॉम्प्रेसिव्ह लोड म्हणतो. आता दुसरा टाईप लोडचा आहे तो म्हणजे इसेंट्रिक लोड. मी याच्या आधी पण सांगितलं इसेंट्रिक लोड म्हणजेच काय, जेव्हा एखादा लोड आहे त्याची लाईन ऑफ ॲक्शन ही ॲक्सिस बरोबर कोइन्साइड होत नाही म्हणजे ॲक्सिसच्या अलॉंग तो लोड ॲक्ट होत नाही, तर ॲक्सिसपासून काही अंतरावर तो लोड ॲक्ट होतो आहे. आता ते अंतर किती असेल तर स्मॉल ई दाखवलेलं आहे, त्याला आपण इसेंट्रिसिटी म्हणतो. जे सेंट्रॉइड आहे त्या सेंट्रॉइडपासून स्मॉल ई या अंतरावर तो फोर्स ॲक्ट होतो आहे. ठीक आहे. तर त्याला आपण म्हणतो इसेंट्रिक लोड. आता सेंट्रॉइड म्हणजेच काय की असा एक पॉईंट की ज्या पॉईंटवर सगळा एरिया त्याचा बॉडीचा कॉन्सन्ट्रेट झालेला असतो त्याला आपण म्हणतो सेंट्रॉइड. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय की ज्याच्यावर पूर्ण त्या बॉडीचं वेट एखाद्या पॉईंटवर ॲक्ट होतं किंवा कॉन्सन्ट्रेट होतं त्याला आपण म्हणतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि सेंट्रॉइडमध्ये काय होतं, पूर्ण एरिया त्या पॉईंटवर ॲक्ट होतो आणि तो पॉईंट कुठं असतो तर अलॉंग द ॲक्सिस असतो. ठीक आहे. सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे एकाच लाईनवर असतात किंवा ॲक्सिसवरच असतात. तर अशा पद्धतीनं इसेंट्रिक लोड म्हणजेच काय की एखादा लोड जो आहे किंवा त्याची लाईन ऑफ ॲक्शन जी आहे लोडची, आता तुम्हाला तो ॲरो दिसतोय का नाही ॲरो, तर तो ॲरो जो आहे तो ॲक्सिसपासून काय की स्मॉल ई या अंतरावर आहे, त्याला स्मॉल ईला आपण म्हणतो इसेंट्रिसिटी. अशा कंडिशनला शक्यतो बेंडिंग होत असतं. आता ह्या एक कॉलम दाखवलेला आहे, एक व्हर्टिकल मेंबर आहे त्याच्यावरती लोड ॲक्ट होतो आहे, तो स्मॉल ई डिस्टन्सवर आहे ॲक्सिसपासून. ॲक्सिस ऑफ कॉलम दाखवलं आहे तिथून स्मॉल ई डिस्टन्सवर आहे, तर त्याला आपण म्हणतो इसेंट्रिक लोड.
नेक्स्ट आहे शिअर फोर्स और शिअर लोड. जेव्हा एखादा लोड हा टँजेन्शियली किंवा पॅरलल त्या प्लेनला ॲक्ट होतो तेव्हा त्याला आपण म्हणतो शिअर फोर्स किंवा शिअर लोड. आता आपण हे पाहणार आहोत डिटेल. समजा दोन प्लेट आहेत, त्या दोन प्लेट ह्या रिवेटनं जोडलेल्या आहेत. इट इज जॉईंट बाय रिवेट. आणि दोन इक्वल अँड अपोजिट जे पुल आहे तर ते अप्लाय होतं. तर काय होतं, तर बॉडी शिअर होते. शिअर होते म्हणजे कट होते. जे काय जिथं रिवेट आहे त्या एरियाच्या इथं काय होणार, ते रिवेट कट होणार आहे. तर हे शिअर म्हणजे टँजेन्शियली फोर्स जेव्हा ॲक्ट होतो प्लेनच्या अलॉंग, तर किंवा प्लेनला जो टँजेन्शियल फोर्स ॲक्ट होतो, लोड ॲक्ट होतो, त्याला आपण म्हणतो शिअर फोर्स और शिअर लोड. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट पॉईंट, स्ट्रेस किंवा ॲक्सियल स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस म्हणजे काय? आता बघा, आपण आता फोर्सचा विचार करतो आहे किंवा जे काही लोड अप्लाय करतो आहे त्याचा विचार करतो आहे. आता इथं समजा टेन्साईल लोडिंग कंडिशन आहे, म्हणजे ॲक्सियल लोडिंग कंडिशन आहे, म्हणजे ॲक्सिसच्या अलॉंग हा फोर्स ॲक्ट होतो आहे. टू इक्वल अँड अपोजिट पुल आहे समजा. तर पहिल्या डायग्राममध्ये दिसतं की पी नावाचा लोड आहे जो इक्वल आणि अपोजिट आहे. अपोजिट डायरेक्शनला आहे, इक्वल मॅग्निट्यूडला आहे समजा. तर ते ॲक्सिसच्या अलॉंग ॲक्ट होतं आहे. ठीक आहे. आता काय होतं, जेव्हा हा पुल ॲक्ट होणार आहे किंवा आपण जेव्हा लोड ॲक्ट होणार आहे तेव्हा ती बॉडी काय करते, तर जे काही डिफॉर्मेशन होणार आहे, जे काही डायमेन्शन चेंज होणार आहे त्याला एक प्रकारचा रेझिस्टन्स ऑफर करते. ते रेझिस्टन्स ऑफर करते म्हणजे ते डिफॉर्मेशनला तो रेझिस्टन्स ऑफर करते. तर अशा वेळेस जो फोर्स आहे, फोर्स ऑफ रेझिस्टन्स आहे, दॅट इज ऑफर्ड बाय बॉडी अगेन्स्ट डिफॉर्मेशन. ते डिफॉर्मेशन होण्याच्या विरुद्ध जो काही फोर्स ऑफ रेझिस्टन्स आहे बॉडीनं ऑफर केलेला, तर त्याला आपण म्हणतो रेझिस्टिंग फोर्स. आता दुसऱ्या फिगरमध्ये दाखवलं की पी हा लोड ॲक्ट होतो आहे. तर काय झालं, पी पहिलं जे पी आहे त्याच्या इक्वल आणि अपोजिट काय झालेलं आहे, एक रेझिस्टिंग फोर्स ॲक्ट झालेला आहे. आणि दुसऱ्या एंडचा जे पी आहे त्याच्या इक्वल आणि अपोजिट काय झालेलं आहे, इंटरनल रेझिस्टिंग फोर्स ॲक्ट झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय करते बॉडी, एक प्रकारचा विरोध अप्लाय करते किंवा रेझिस्टन्स ऑफर करते. जे काही डिफॉर्मेशन होणार आहे त्याला एक प्रकारचा फोर्स ऑफ रेझिस्टन्स ऑफर करते. तर त्याला आपण म्हणतो रेझिस्टिंग फोर्स. आता सोप्या भाषेत जर स्ट्रेसची डेफिनेशन सांगायचं झालं तर इंटरनल रेझिस्टिंग फोर्स डेव्हलप्ड पर युनिट एरिया इज डिफाईन ॲज स्ट्रेस और नॉर्मल स्ट्रेस. It is denoted by letter sigma. So what is stress? Sigma is equal to applied force upon area of cross section, P upon A. जो काय अप्लाइड फोर्स आहे तो मागच्या फिगरमध्ये तुम्ही पाहिलेला आहे, जो P आहे. आणि P अप्लाय केल्याच्या नंतर जे डिफॉर्मेशन होणार होतं त्याला जो फोर्स ऑफ रेझिस्टन्स ऑफर केला आहे. ठीक आहे. तर शक्यतो आपला स्ट्रेस म्हणजेच काय, तर इट इज सिम्पली अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो सर्क्युलर असेल, रेक्टँग्युलर असेल, स्क्वेअर असेल, त्याच्यावरनं त्या एरियाचा फॉर्म्युला असेल. सो व्हॉट इज स्ट्रेस? सिग्मा इज इक्वल टू अप्लाइड फोर्स अपॉन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि ह्याचे डेफिनेशन म्हणजे इंटरनल रेझिस्टिंग फोर्स डेव्हलप्ड पर युनिट एरिया इज डिफाईन ॲज स्ट्रेस. So what is P? It is applied force. What is A? It is area of cross section perpendicular to axis of load or force. जो काय लोडचा ॲक्सिस आहे त्याला जो परपेंडिक्युलर आहे तो क्रॉस सेक्शन एरिया. सिग्मा म्हणजे स्ट्रेस. आता ह्याचं युनिट काय आहे? ह्याचं युनिट आहे पी. पी म्हणजे फोर्स. फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. आणि अपॉन ए. ए म्हणजे एरिया. आता एरिया कशाचा असतो? मीटर स्क्वेअरमध्ये किंवा एम स्क्वेअरमध्ये. पण आपण आता इथं स्ट्रेसचं युनिट काय घेणार आहे? न्यूटन पर स्क्वेअर. आता याचे टाईप्स पाहूया. स्ट्रेसेसचे टाईप्स काय आहेत? तर स्ट्रेसेसचे 3 टाईप्स आहेत, डायरेक्ट स्ट्रेस, शिअर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेसचे परत 2 टाईप्स आहेत, टेन्साईल स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. सो व्हॉट इज डायरेक्ट स्ट्रेस? तर डायरेक्ट स्ट्रेस किंवा नॉर्मल स्ट्रेस आपण कशाला म्हणायचं? डायरेक्ट स्ट्रेस म्हणजेच नॉर्मल स्ट्रेस, की जे स्ट्रेसेस हे
प्लेनला नॉर्मल ॲक्ट होतात, ठीक आहे, किंवा जे ॲक्सिसच्या अलॉंग ॲक्ट होतात, जे ॲक्सिसच्या अलॉंग ॲक्ट होतात, मग ते हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल ॲक्सिस असेल, त्या ॲक्सिसच्या म्हणजे त्या पार्टच्या ॲक्सिसच्या अलॉंग, त्या बॉडीच्या ॲक्सिसच्या अलॉंग जे फोर्सेस ॲक्ट होणार आहेत त्याला आपण डायरेक्ट लोड म्हणतो, आणि त्याच्यामध्ये जे स्ट्रेसेस निर्माण होणार आहेत त्याला नॉर्मल स्ट्रेस किंवा डायरेक्ट स्ट्रेस म्हणतो. आता त्याचं जे काही नेचर आहे ते टेन्साईल असेल किंवा कॉम्प्रेसिव्ह असेल. जो लोडचं जे काही डायरेक्शन असेल म्हणजे टुवर्ड्स बॉडी का अवे फ्रॉम बॉडी आहे त्याच्यावरती ते टेन्साईल स्ट्रेस किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे. किंवा थोडक्यात म्हणजे जी लोड आहे ते इक्वल आणि ऑपोजिट पुल आहे का पुश आहे, पुल आहे का पुश आहे, ह्याच्यावरनं टेन्साईल स्ट्रेस आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आपण म्हणू शकतो. आता टेन्साईल स्ट्रेस जेव्हा इक्वल आणि ऑपोजिट पुल असेल तेव्हा आपण पाहिलं टेन्साईल लोडिंग कंडिशन. जेव्हा मेंबर टेन्साईल लोडिंग कंडिशनला असेल म्हणजे इट इज सब्जेक्टेड टू टेन्शन, जेव्हा ते स्ट्रेसेस डेव्हलप होणार आहेत त्याला आपण टेन्साईल स्ट्रेस म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय आहे की ॲक्सिसच्या अलॉंग लोड ॲक्ट होतो आहे, इक्वल आणि ऑपोजिट पुल आहे ॲक्सिसच्या अलॉंग, आणि तेव्हा ती बॉडी काय होणार आहे, टेन्शनला सब्जेक्ट होणार आहे, ठीक आहे. आणि अशा वेळेस त्या बॉडीमध्ये जे स्ट्रेसेस तयार होतात त्याला टेन्साईल स्ट्रेस म्हणतात. आता काय होणार आहे, पुल असल्यामुळं जेव्हा ओढलं जातं आहे, दोन इक्वल आणि ऑपोजिट पुल आहे तेव्हा टेन्साईल लोडिंग कंडिशन आहे, तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे, तर त्या मेंबरची किंवा त्या बॉडीची लांबी ही वाढणार आहे, ठीक आहे. आता कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजेच काय, कॉम्प्रेसिव्ह लोडिंग कंडिशनला जे स्ट्रेसेस असतात अलॉंग द ॲक्सिस ही लोडिंग कंडिशन असते, ॲक्सियल लोडिंग कंडिशन असते, पण कॉम्प्रेसिव्ह नेचरमध्ये असते. म्हणजे टू इक्वल आणि अपोजिट पुश असेल तर त्याच्यामध्ये ती जे मेंबर आहे किंवा तो जो बॉडी आहे ते कॉम्प्रेशनला सब्जेक्ट होते आणि त्याच्यामध्ये जे स्ट्रेसेस डेव्हलप होतात त्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणतात. आता इथं बघता की टू इक्वल आणि अपोजिट पुश आहे त्याच्यामुळं काय झाली, लांबी त्या बॉडीची किंवा मेंबरची कमी झालेली आहे, तर त्याला आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणतो. आता शियर स्ट्रेस म्हणजेच काय की दो इक्वल अँड ऑपोजिट फोर्स ॲक्ट टँजेन्शियली ऑन अ बॉडी अक्रॉस द रेझिस्टिंग सेक्शन, देन द बॉडी टेन्स टू शियर ऑफ और स्लाइड अक्रॉस द सेक्शन. जेव्हा टँजेन्शियल फोर्स आपला ॲक्ट होणार आहे, इक्वल अँड ऑपोजिट टँजेन्शियल फोर्स, तेव्हा ते काय होते, तर बॉडी शियर होते म्हणजे कट होते, किंवा एकावरती दुसरी बॉडी असेल तर ती स्लाईड होते, ठीक आहे, किंवा कट होते, शियर होते, तर त्याला आपण म्हणतो शियर स्ट्रेस. त्याला टाऊ ह्या सिम्बॉलनं दाखवलेलं आहे, टाऊ, ओके. आता शियर स्ट्रेस इन रिवेट, आता या डायग्रॅममध्ये तुम्ही पाहिलेलं आहे बिफोर शियर. आता इथं तुम्हाला प्लेट एस आणि प्लेट टी दिसते आणि दोन टँजेन्शियल फोर्स दिसतात, पी ह्या लेटरनं दाखवलेले, टँजंटच्या प्लेनला टँजंट आहे, ठीक आहे. मग आता ते दोन प्लेट काय केलेले आहेत, तर रिवेटनं जोडलेले आहेत, जॉईन बाय रिवेट. आता ह्या टँजेन्शियल फोर्समुळं काय झालेलं आहे, दुसऱ्या फिगरमध्ये बघा बीमध्ये आफ्टर शियर, तर रिवेट ते कट झालेले आहे आणि ते बॉडी काय झालेले आहेत, ते दोन प्लेट काय झाले आहेत, एकमेकावर स्लाईड झालेले आहेत. एस आणि टी ह्या दोन प्लेट एकमेकावर स्लाईड झालेले आहेत आणि ते रिवेट काय झालेले आहे, शियर ऑफ झालेलं आहे म्हणजे कट झालेलं आहे, त्याला आपण म्हणतो शियर स्ट्रेस, टाऊ. आता शियर स्ट्रेसचा जर फॉर्म्युला पाहिला तर तो स्ट्रेससारखाच फॉर्म्युला आहे, अप्लाइड फोर्स अपॉन एरिया ऑफ शियर्स. तर ह्याच्यामध्ये जे काय एरिया आहे तो रिवेटचा एरिया आहे, रिवेट सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा आहे, रिवेट सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा आहे कारण का काय शियर होतं आहे, तर रिवेट शियर होतं आहे, काय तुटतं आहे तर रिवेट तुटतं आहे, त्याच्यामुळं त्याचा जो क्रॉस सेक्शन आहे तो सर्क्युलर धरलेला आहे. त्या सर्क्युलर क्रॉस सेक्शन किंवा जो काही सर्क्युलर सेक्शनचा एरिया असतो तो काय असतो, तर π/4 d². तर π/4 d² हा एरिया झाला आणि पी हा लोड झाला. आता पी अपॉन π/4 d². आता π/4 d² असल्यामुळं 4 काय झालं, ते न्युमरेटरला गेलं, त्यामुळं 4p अपॉन πd² असा तो शियर स्ट्रेसचा म्हणजे टाऊचा फॉर्म्युला रिवेटच्या बाबतीत झालेला आहे, 4p अपॉन πd². ते 4p कसं आलं, तर ॲक्च्युली जे एरिया आहे तो रिवेटचा एरिया आहे तो π/4 d², सर्क्युलर क्रॉस सेक्शन असल्यामुळं π/4 d². π/4 d² डिनॉमिनेटरला आहे त्यामुळं π/4 d² मधलं जे 4 आहे ते न्युमरेटरला गेलं, त्यामुळं 4p अपॉन πd² हा रिवेटसाठी शियर स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे.
आता आपण हे पाहिलं रिवेटच्या बाबतीत. आता समजा एखादी प्लेट आहे आणि त्या प्लेटला आपण जर होल पाडलं म्हणजे पंचिंग ऑपरेशन केलं, तुम्ही जसं कागदाला छिद्र पाडता किंवा होल पाडता तसंच समजा एखादी प्लेट आहे आणि त्या प्लेटला पंचच्या साह्यानं आपण होल पाडलं, पंचिंग ऑपरेशन केलं. इथे प्लेटची जी थिकनेस आहे ती स्मॉल टी आहे. तर त्याच्यामध्ये जे काही शिअर होणार आहे म्हणजे होल पाडताना जे काही कट होणार आहे, ठीक आहे, होल पडतं म्हणजेच काय होतं, शिअर होतं म्हणजे कट होतं, तो पार्ट तेवढा कट होणार आहे. तर ते शिअर फोर्स जो आहे तर तो टँजेन्शियली ॲक्ट होतो टू द एरिया ऑफ सर्कम्फरन्स ऑफ होल. तर शिअर स्ट्रेस ह्याच्यामध्ये जो एरिया घेतलेला आहे, आता स्ट्रेस म्हणजे काय, अप्लाइड फोर्स किंवा अप्लाइड लोड अपॉन एरिया. आता ह्याच्यामध्ये जो पंचिंगच्या बाबतीमध्ये जो एरिया घेतलेला आहे तो सर्कम्फरन्शियल एरिया देईल, सर्कम्फरन्शियल एरिया दिलेला आहे म्हणजे पाय डी टी. ठीक आहे, सर्कम्फरन्स पाय डी टी. ओके, सो द फॉर्म्युला फॉर शिअर स्ट्रेस इन पंचिंग इज P upon pi dt, where pi dt is circumferential area. आता इथं तुम्हाला डायग्राम दाखवलेलं आहे, होल पडलेलं आहे बघा प्लेटमध्ये. स्मॉल डी म्हणजे डायमीटर ऑफ होल, ठीक आहे, टी म्हणजे थिकनेस ऑफ प्लेट, आणि पाय डी किंवा 2πr किंवा पाय डी हे सर्कम्फरन्स आहे, परिघ म्हणतो आपण त्या होलचा, परिघ किंवा सर्कम्फरन्स पाय डी. ओके, आणि पी म्हणजे शिअर फोर्स आणि ए म्हणजे शिअर एरिया. शिअर एरिया म्हणजेच काय झाला, पाय डी टी, म्हणजे तो सर्कम्फरन्शियल एरिया झालेला आहे. आता सेकंड स्ट्रेस म्हणजेच बेंडिंग स्ट्रेस. आता मी जेव्हा इसेंट्रिक लोडिंग कंडिशन असते तेव्हा काय होतं, इसेंट्रिक लोडिंग कंडिशन असेल म्हणजेच ॲक्सिसच्या अलॉंग फोर्स ॲक्ट होत नाही, ॲक्सिसच्या अलॉंग लोड ॲक्ट होत नाही, तर ॲक्सिसपासून काही अंतरावर तो लोड ॲक्ट होतो तेव्हा इसेंट्रिक लोडिंग कंडिशन म्हणतो. त्यावेळेस ते बेंड होतं बॉडी, तर त्याच्यामध्ये जे स्ट्रेसेस तयार होतात त्याला आपण म्हणतो बेंडिंग स्ट्रेस. आता इथं सी क्लॅम्प दाखवलेला आहे बघा, हा क्रॉस सेक्शन एरिया तो ॲक्सिस दाखवलेला आहे सेंटर लाईननं. ठीक आहे, त्याचा क्रॉस सेक्शन पण दाखवला आहे, रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असेल सपोज, तर तो जो पी दाखवलेला आहे, पी फोर्स आहे तो 150 mm अंतरावर ॲक्ट होतो आहे. म्हणजे त्या ॲक्सिसच्या 150 mm अंतरावर तो ॲक्ट होतो, म्हणजे हे काय झालं, इसेंट्रिक लोडिंग कंडिशन झाले. त्यावेळेस ते बेंडिंग स्ट्रेस त्याच्यामध्ये डेव्हलप होणार आहेत. आता आपण हे सगळं स्ट्रेस पाहिलं, स्ट्रेसमधले प्रकार पाहिले, डायरेक्ट स्ट्रेस, ठीक आहे, तर शिअर स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस. आता आपण पाहणार आहोत स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे काय किंवा ॲक्सियल स्ट्रेन म्हणजे काय. आता समजा एखादी बॉडी आहे त्याच्यावरती लोड ॲक्ट झाला तर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन होतं, म्हणजे काय, त्याचं डायमेन्शन चेंज होतं. ठीक आहे, आता ह्यामध्ये जे डायमेन्शन चेंज झालेलं आहे, सो व्हॉट इज स्ट्रेन, व्हॉट इज स्ट्रेन, इट इज चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. म्हणजे ओरिजिनल लोड अप्लाय करण्यापूर्वीचं जे काही लेंथ होती सपोज, आणि लोड अप्लाय केल्यावर जी काही चेंज इन लेंथ झालेली आहे, समजा डेल्टा एल एवढी चेंज झाली आहे लेंथ, तर डेल्टा एल अपॉन एल दॅट इज स्ट्रेन. किंवा समजा काही ओरिजिनल थिकनेस असेल, विड्थ असेल, ठीक आहे, आणि चेंज इन थिकनेस असेल, विड्थ असेल, म्हणजे थोडक्यात काय, स्ट्रेन म्हणजेच काय, जेव्हा आपण लोड अप्लाय करतो तेव्हा डिफॉर्मेशन होतं, डिफॉर्मेशन होतं म्हणजे डायमेन्शन चेंज होतं. सो व्हॉट इज स्ट्रेन, इट इज अ रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. द डायमेन्शन मे बी लेंथ, विड्थ, थिकनेस. सो व्हॉट इज स्ट्रेन, इट इज चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. आता डायमेन्शन कशात असणार आहे, EMM मध्ये असणार आहे. ठीक आहे, चेंज इन डायमेन्शन पण कशात असणार आहे, EMM मध्ये असणार आहे. ओरिजिनल डायमेन्शनमध्ये कशात असणार आहे, EMM मध्ये असणार आहे. तर वरती EMM खालती EMM, म्हणजे न्युमरेटरला EMM आणि डिनॉमिनेटरला पण EMM. तर अशामुळं ह्याला युनिट काय आहे, ह्याला युनिट नाही, ह्याला युनिट नाही, कारण का सेम क्वांटिटीचा रेशो आहे. ठीक आहे, डायमेन्शनचा रेशो आहे, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. आता समजा चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, लेंथचं युनिट MM आणि ओरिजिनल लेंथचं पण MM, त्यामुळे MM कॅन्सल झालं आणि ह्याला युनिट नाही. ठीक आहे, नो युनिट फॉर स्ट्रेन. आता हे झालं आजचं लेक्चर. पुढच्या लेक्चरला आपण जसे टाईप ऑफ स्ट्रेस आपण पाहिलेले आहेत तसे टाईप ऑफ स्ट्रेन पाहणार आहोत. इलास्टिसिटी बऱ्यापैकी आता तुम्हाला माहीत झालेलं आहे, पण त्याचं प्रॉपर डेफिनेशन, इलास्टिक लिमिट,
हुक्स लॉ आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ह्याचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरला करू.